संध्याकाळी घरी कसं परतायचं? सकाळपासूनच रस्त्यांवरती वाहतूक कोंडी झालेली आहे, त्यामुळे कामानिमित्त बाहेर गेलेल्या लोकांना संध्याकाळी ट्रॅफिक टाळून घरी कसं जायचं असा प्रश्न पडलेला असणार आहे। तुम्ही कोणत्या पर्यायी मार्गावरनं वाहतूक करू शकता हे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींकडे आपण जाऊयात। थेट जाऊयात, अमित गद्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। अमित, आत्ता जे मुंबईकर ऑफिसला पोहोचलेले आहेत मेगा ब्लॉक आणि ट्रॅफिकमधनं वाट काढत, त्यांच्यासमोरचा हा महत्त्वाचा प्रश्न, संध्याकाळी घरी कसं जायचं, काय उत्तरं मिळतात याची? निश्चित गुरु, जसं तू म्हणालास की आता संध्याकाळी घरी कसं जायचा मोठा प्रश्न आहे। मुंबईची जी लाईफलाईन आहे लोकल, ती बऱ्याच अंशी काही स्टेशन्सपर्यंत धावते, काही लोकल या रद्द झालेल्या आहेत। आपण सकाळी सुद्धा दाखवलं होतं की जर तुम्हाला ठाण्यापासून जर दादरपर्यंत प्रवास करायचा असेल तर तब्बल 1.5 तासापेक्षा जास्त वेळ लागत होती। आता 12:30 वाजतात। आता आपण मॅपवरती दाखवूया, आत्ताच्या घडीला जर ठाण्यापासून जर प्रवास करायचा असेल तर काही ठिकाणी आपल्याला मूव्हिंग ट्रॅफिक बघायला मिळतोय। ठाणे मुलुंड टोल नाक्याला आपल्याला मूव्हिंग ट्रॅफिक आहे। तसंच जसं आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून जर खाली गेलो तर आपल्याला मॅपवरती कम्प्लिटली आपल्याला रेड बघायला मिळते, याचा अर्थ इकडे ट्रॅफिक जाम आपल्याला बघायला मिळतोय। जसं आपण खाली जाऊ, घाटकोपर पासून खाली जाताना सुद्धा आपल्याला काही अंशी मूव्हिंग ट्रॅफिक आहे। तर जसं आपण सायनकडे जातो तर आपल्याला मोठा ट्रॅफिक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे संध्याकाळी जर घरी जाताना निश्चितच बाय रोड जायचं असेल तर ट्रॅफिक बघून बाहेर पडावं असं आपण सांगू शकतो। बरोबर आहे। आणि यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता आपण जेव्हा बोलतोय तेव्हा 12:30 वाजलेले आहेत, जेव्हा प्रत्यक्षामध्ये ऑफिसेस सुटणार आहेत त्यावेळेला नेमकी किती गर्दी असेल, किती ट्रॅफिक असेल याचा आपण अंदाज बांधणं आता कठीण आहे। त्यामुळे अर्थातच मुंबईकरांना ऑफिसमधनं घरी परतण्यासाठी सुद्धा एक प्रकारे तारेवरची कसरत करावी लागणार। धन्यवाद अमित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।